नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याची जी आपण वाट पाहत आहात तो आहे उद्याचा दिवस म्हणजे 5 जुलै. या दिवशी विजयोत्सव राज ठाकरे व उद्धव ठाकरे साजरा करणार आहेत. तत्पूर्वी ठाणे येथील इंदिरानगर या भागामध्ये, साठेनगर या भागामध्ये मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित असे बॅनर्स लावलेले आहेत आणि ते बॅनर्समध्ये दोघं भाऊ म्हणजे ठाकरे बंधू एकत्र दिसण्याचे चित्र दिसत आहे असे त्यांचे म्हणणे. आपण जाणून घेऊया. मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया काय ही कल्पना आहे तुमची. सर, काय सांगाल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील का? सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब एकत्र येतील की नाही येतील हा त्या दोघांचा निर्णय आहे. परंतु आज ज्या पद्धतीने मराठी माणसाच्या मनातली जी खतखत त्यांनी बाहेर काढली त्या सर्व मराठी माणसांना असं वाटतं की या दोन्ही भावांनी एकत्र यावं म्हणून. आपल्यासोबत जोडलेले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज. आपण काय सांगाल सर? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आपली काय प्रतिक्रिया असेल? या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो हिंदी भाषा लादण्याचा जो प्रयत्न केला शालेय शिक्षणामध्ये, तर त्यासाठी त्या विरोध करण्यासाठी हा मराठी जन सर्व एकत्र आलेला आहे. खरं तर हा मोर्चा फार रॅलीच्या स्वरूपात होणार होता, पण महाराष्ट्र शासनाने त्याचा कुठेतरी दसका घेतला आणि त्या दसक्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला याचा GR रद्द केला. खरं बघायला गेलं तर उद्धवसाहेब आणि राजसाहेब ठाकरे यांनी दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसाची जी ताकद आहे ती कुठेतरी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि ते उद्या 5 तारखेच्या सभेमध्ये हे सिद्ध होणार आहे. आणि मला तर मराठी जनांची जी ताकद आहे आणि याच्यामध्ये मला महाराष्ट्र शासनाने एक प्रश्न विचारायचा की या देशामध्ये फक्त महाराष्ट्रावरच का हा अन्याय हिंदी भाषा लादण्याचा, गुजरातला का नाही, कर्नाटकला का नाही? म्हणजे कुठेतरी महाराष्ट्रावर द्वेष हा केंद्र शासनाच्या मनामध्ये दिसतोय आणि महाराष्ट्र शासनावर कोणाचा तरी असा गोपनीय असा दबाव आहे आणि तो दबाव या लोकांनी नाव सिद्ध करावं की आमच्यावर कोणाचा दबाव आहे. आणि या ठिकाणी मराठी जनांचा जो काय आहे तर उद्या वरळीच्या मोर्चामध्ये सर्व मराठी बांधवांनी सहभागी व्हावं असं मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो. जर का सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब जर एकत्र आले तर खरोखर या महाराष्ट्रात मराठी म्हणून पूर्वीसारखा अभिमानाने सन्मानाने जगेल यात मात्र शंका नाही आहे. आज तुम्ही जे बॅनर लावलेले आहेत ते उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात लावलेले आहेत. काय या बॅनरमुळे काय सुरुंग फुटेल का? 100% कोपरी पाचपकाडी विधानसभेमध्ये या विधानसभेचं नेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात. या विभागातला जो असणारा मराठी माणूस आहे जो विखुरलेला होता ते आज 2 ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड या विधानसभेत 100% गाजेल आणि मराठी माणसाची मोठी ताकद सन्माननीय ठाकरे बंधूच्या पाठीमागे 100% या विधानसभेत उभी राहील याच्यात काही तीळ मात्र शंका नाही आहे. उद्या विजयोत्सव साजरा करत आहेत. काय सांगाल मराठी माणसाला एकत्र येण्यासाठी? ॲक्च्युली हा उद्याचा जो विजय उत्सव होता हा खरंच जनआक्रोश होता, पण हे कुठेतरी या सरकारच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी तो GR मागे घेतला. तर मला तरी वाटतं असं की हा जो उद्याचा विजय उत्सव आहे हीच संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची ताकद आहे आणि तीच ताकद कायम राहणार आहे. मराठी माणसाची ताकद एकत्र ठेवून एकत्र काम करायची ही जी पद्धत आहे ठाकरे बंधूंची, ते उद्या एकत्र येणार आहेत. आपण पाहू शकता की महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही कार्यकर्ते एकत्र येऊन या ठाणे शहरामध्ये भले मोठे बॅनर्स झळकवले आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. मी महा 83 डेली न्यूजसाठी समीर मार्कंडे, ठाणे.